नमस्कार शेतकरी मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्र, थंडावलेली निर्यात, बाजार समित्यांमध्ये कांद्याची वाढलेली आवक, एनसीबी आणि नाफेडच्या माध्यमातून रेंगाळलेली आणि अपारदर्शी होणारी जी काय कांद्याची खरेदी आणि याच कारणामुळे खरं तर बाजारभावामध्ये सातत्यानं घसरण होताना दिसत आहे. घसरलेले बाजारभाव अजून घसरतील की काय या भीतीनं शेतकरी आहे त्या दरामध्ये त्या ठिकाणी कांदा विक्री करताना दिसत आहे. नगर झालं, पुणे झालं, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा हा साठवून ठेवलेला आहे. परंतु बाजारभाव नसल्यामुळे हे शेतकरी देखील मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र त्या ठिकाणी दिसून येत आहे. जुलै महिन्याच्या आज त्या ठिकाणी 27 तारीख राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला सध्या 900 ते 1300 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव मिळताना दिसत आहे. आणि या भावानं शेतकऱ्याचं भांडवल देखील त्या ठिकाणी फिटणार नाही. आणि यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये तरी कांद्याचे बाजारभाव वाढणार का? तर होय मित्र हो, व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय आनंददायी आणि माहितीपूर्ण अपडेट आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल, व्यापारी असाल किंवा निर्यातदार जर असाल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा. चला तर पाहूयात ऑगस्ट महिन्यामध्ये बाजारभाव वाढीसंबंधीचे मोठे अपडेट नेमके कोणते आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते निर्यात, त्यासोबतच त्या ठिकाणी बदललेलं हवामान, लागवडीचं एकूण क्षेत्र, मागणी आणि पुरवठा यांचं गणित, सरकारचं कांद्याबाबत नेमकं धोरण काय आहे या महत्त्वाच्या गोष्टीवर त्या ठिकाणी अवलंबून असतात. सध्या जर आपण पाहिलं तर बाजार समितीमध्ये कांद्याला अतिशय कमी दर मिळतात त्या ठिकाणी दिसत आहे आणि या दरामुळे शेतकऱ्यांचं भांडवल देखील फिटणार नाही. सोबतच हा शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचं वातावरण किंवा चिंतेचा विषय त्या ठिकाणी आता निर्माण झाले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कांद्याचे भाव जे काय आहेत ते घसरण्याचं सर्वात पहिलं जे काय कारण आहे ते म्हणजे थंडावलेली कांद्याची निर्यात. जवळपास GNPT बंदरावरून महिन्याला 2500 ट्रकची कंटेनरची त्या ठिकाणी कांदा निर्यात होत होते. परंतु घटलेल्या मागणीमुळे ही निर्यात ही जी काय आहे ती केवळ 1000 कंटेनरवरती येऊन त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. भारत हा त्या ठिकाणी दुबई असेल, मलेशिया असेल, सिंगापूर असेल, श्रीलंका असेल, ओमान असेल, अशा आखाती देशांना त्या ठिकाणी कांदा निर्यात करतो. आणि हीच निर्यात जी काय आहे ती तब्बल 40% त्या ठिकाणी घसरली आहे आणि याचा डायरेक्ट परिणाम हा कांदा बाजारभावावर त्या ठिकाणी झालेला आहे. यामुळं शेतकऱ्याच्या कांद्याला त्या ठिकाणी आता दर मिळत नाही. पहा शेतकरी मित्रांनो, आता भाव घसरणीचं जे काय दुसरं महत्त्वाचं जे काय कारण आहे ते म्हणजे बांगलादेशचं आडमुठं धोरण. आता बांगलादेश भारताच्या त्या ठिकाणी कांद्यावरती त्या ठिकाणी अघोषित निर्यात बंदी त्या ठिकाणी लादलेली आहे. बांगलादेश हा भारताचा प्रमुख कांद्याचा ग्राहक. याशिवाय बांगलादेशातील व्यापाऱ्यांवरती सुद्धा 10% आयात शुल्क त्या ठिकाणी लादलेलं आहे. आणि बांगलादेशात सुद्धा देशांतर्गत कांद्याच्या उत्पन्नाला त्या ठिकाणी बांगलादेशने यंदा वाव दिलेला आहे. त्यामुळं बांगलादेशातही यंदा कांद्याचं जे काही उत्पादन आहे ते त्या ठिकाणी चांगलं झालं होतं. म्हणून बांगलादेशला यावेळेस त्या ठिकाणी कांद्याची गरज भासलेली नाही. पहा शेतकरी मित्रांनो, आता सर्वात जास्त जो काय भारतीय कांद्याला फटका बसला तो म्हणजे चायना आणि पाकिस्तानच्या कांद्यामुळं. आता हे दोन्ही देश जे आहेत हे प्रमुख कांदा उत्पादक देश आहे आणि प्रमुख निर्यातदार देश आहे. आता ह्या देशांनी नेमकं काय केलं की भारताच्या ग्राहक देशांना त्या ठिकाणी अतिशय कमी दरानं त्या ठिकाणी कांदा पुरवठा केला. जवळपास हे जे काही देश आहे ते भारताच्या ग्राहक देशांना 18 रुपये प्रति किलो या दराने कांद्याची निर्यात करतात. आणि भारताचा हा जो काही निर्यातीचा दर आहे तो आहे त्या ठिकाणी 23 रुपये, म्हणजे जवळपास 5 रुपयाचा फरक या दोन देशांमधील त्या ठिकाणी निर्यातीमध्ये आहे. आपण जर का पाहिलं तर जे काय ग्राहक देश आहेत तर ग्राहक देश कमी पैसे देऊन त्या ठिकाणी कांदा खरेदी करणं याला त्या ठिकाणी ग्राहक देशांनी पसंती दिली आहे. म्हणून सध्या जो काय चायना आणि पाकिस्तानचा जो काय कांदा आहे त्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी काबीज केली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता बाजारभाव घसरणीचं शेवटचं आणि महत्त्वाचं कारण ते म्हणजे एनसीसी आणि नाफेडच्या माध्यमातून केलेली कांद्याची खरेदी. आता ज्या दिवशी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले ते म्हणजे 1435 रुपये आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कांद्याच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी घसरण सुरू झाले. अगदी 2000 रुपयावरती असलेला जो काय कांदा आहे तो आता बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी 900 रुपयावरती येऊन पोहोचलेला. शिवाय कांदा खरेदी ही त्या ठिकाणी बंद होणार असल्याची चर्चा त्या ठिकाणी आता सध्या बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी होताना दिसत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यासोबत जर का आपण पाहिलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये एनसीबी आणि नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला जो काही कांदा आहे तो कांदा आता त्या ठिकाणी बाजारात येणार आहे. आणि करेक्ट याच वेळेस जे काही दक्षिणेकडील राज्य आहेत म्हणजे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यातील जो काय कांदा आहे तो सुद्धा त्या ठिकाणी येत्या ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी बाजारात येणार आहे.
आणि हे दोन्ही प्रकारचे कांदे जर का बाजारात जर आले तर बाजारामध्ये एक बफर स्टॉक त्या ठिकाणी तयार होऊ शकतो आणि परिणामी कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी घसरू शकतात, असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता या सर्व परिस्थितीवर जर ऑगस्ट महिन्यामध्ये उपाययोजना जर केल्या तर कांद्याला नक्कीच चांगले बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतील. सोबतच आता सरकारनं त्या ठिकाणी नवीन बाजारपेठांचा शोध घेऊन त्या राष्ट्रांमध्ये कांदा निर्यात करणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि अलीकडच्याच काळात वृत्तपत्रामधून मिळालेल्या माहितीनुसार भारताने इंग्लंड आणि ब्रिटन या दोन नवीन बाजारपेठा देखील त्या ठिकाणी शोधून काढल्या आणि लवकरच या देशांमध्ये सुद्धा कांद्याची निर्यात त्या ठिकाणी केली जाणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक दिलासा त्या ठिकाणी आता मिळू शकतो. पहा शेतकरी मित्रांनो, आता याशिवाय गुजरात सरकारच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांना कांद्याला अनुदान देणे त्या ठिकाणी गरजेचं आहे, तरच शेतकरी होणाऱ्या नुकसानीपासून त्या ठिकाणी वाचू शकतो. याशिवाय निर्यातदारांना देखील निर्यातीवरती अनुदान देणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे, जेणेकरून भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती चीन आणि पाकिस्तानच्या कांद्याच्या दराशी त्या ठिकाणी स्पर्धा करू शकेल. सोबतच भारतानं जे काय निर्यात धोरण आहे ते खुलं करणं त्या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. बघा आता त्यामुळं शेतकऱ्यांनी सुद्धा या सर्व गोष्टीचा विचार करूनच पुढील हंगामातील जी काय कांद्याची लागवड करणार आहे ती त्या ठिकाणी केली पाहिजे. शेवटी सरकारचं सकारात्मक जर पाऊल जर उचललं सरकारनं आणि कांदा निर्यात किंवा कांदा अनुदान यासोबत पारदर्शी NCC नाफेडच्या खरेदीनी कांदा हा त्या ठिकाणी खरेदी जर झाला आणि कांद्याबाबत सकारात्मक धोरण जर ऑगस्ट महिन्यामध्ये जर सरकारनं जर आखलं तर कांद्याला बाजारभाव हे नक्की वाढतील, अशी अपेक्षा कांदा बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी आता सांगितली जाते. शेतकरी मित्र, ही माहिती तुम्हाला जर योग्य आणि उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.